ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच आनंद देणारे आणि दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि स्वामी भक्तांनो, या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्की ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुम्ही हा संदेश पुढे तुमच्या मित्राला सुद्धा पाठवू शकता. स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात किती कष्ट करत असाल आणि किती तुम्ही मेहनत करत असाल, पण त्याला फळ मिळत नसेल तर एकदा स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन बघा. नक्की चमत्कार घडेल आणि तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद मिळतील. आणि स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त मोठे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि फक्त स्वामींना जाऊन धन्यवाद म्हणा आणि स्वामींचरणी तुम्ही नक्कीच नमस्कार घाला. आणि स्वामींना काही चुकी झाली असेल तर माफ करा असं नक्कीच म्हणा. आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काहीही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला. कुणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच असेल तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. म्हणून खिचडी जर भांड्यात शिजली ना तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली ना तर चांगल्या माणसाला ती आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही. एवढं मात्र निश्चितच खरं आहे, किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो. त्या चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे पुण्य. आणि ते चांगलेच पुण्य आपण जीवनामध्ये करत राहिले पाहिजे. आणि जीवनातील 7 सत्य आहेत ते तुम्ही नक्कीच मनामध्ये ठेवले पाहिजे आणि ते मनामध्ये जपून ठेवले पाहिजे. जीवनातील 7 सत्य: आरसा खोटे बोलू देत नाही, ज्ञान घाबरू देत नाही, अध्यात्म मोहपाशामध्ये अडकवत नाही, सत्य कमकुवत होऊ देत नाही, प्रेम द्वेष करू देणार नाही, विश्वास दुःखी होऊ देणार नाही, कर्म जीवनात अपयशी होऊ देणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होत असतं आणि तुम्ही जीवनामध्ये समाधानी होत असता. म्हणून चांगल्या गोष्टी ऐकण्याची, वाचण्याची ज्यांना सवय असते ना त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते. म्हणून तुम्ही चांगली पुस्तकं वाचा आणि चांगली प्रवचनं ऐका. नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. म्हणून कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हरत नाही आणि कधी हरणारही नाही. आपणच आपल्या दुःखाचे कारण बनतो आणि आपण दुसऱ्याला दोष देतो. आणि आपण तसा दुसऱ्याला दोष अजिबात द्यायचा नाही, कारण त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारी असतात. म्हणून जास्त विचार करू नका. फक्त स्वामींचं नामस्मरण करा, सर्व काही ठीक होईल. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान नक्कीच करणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंदही घेता येतो आणि देताही येतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सत्य एक अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते. आणि स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर तुम्ही भर हा दिलाच पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला समाधानही शोधायचं आहे. म्हणून समाधान शोधलं की सर्व काही त्याच्या जीवनामध्ये शक्य होत असतं आणि त्याला जीवनामध्ये भेटतही असतं. म्हणून चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरला जातो आणि तो गंध प्रत्येकाला वास देत असतो. त्याचप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्वही तुम्हाला तसं बनवायला लागेल.
आणि लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट असतात. पण निर्णय मात्र स्वतःचा घ्या, कारण ते अमूल्य असतात आणि निर्णयावर तुमचं पूर्ण जीवन हे अवलंबून असतं. म्हणून तो विचार करूनच गेला पाहिजे. कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत आणि चांगली माणसं तुमच्यापासून दूरही जाणार नाहीत. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागते. आणि ती तयारी असेल तर तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळत जाते. म्हणून मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते आणि सुंदरच दिसणार आहे. आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्यांच्या जीवनावर चांगला व वाईट प्रभाव हा पडू नक्की शकतो. म्हणून स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही आणि ती येत सुद्धा नाही. म्हणून खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला ना तरी देहापर्यंत खरेपणाच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार मात्र आपल्या जीवनात लागत असतात. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून तुम्ही जीवनामध्ये अहंकार कधीच करू नका आणि फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची गरज मात्र असते, तेव्हाच ते झाड मोठे होत असते. तसेच तुम्ही जीवनामध्ये मोठे होत असताना या दोन गोष्टींकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलेच पाहिजे. अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच आपल्याला माणूस हा ओळखता येत असतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात, परंतु विसरले जात कधीच नाही आणि ते विसरले जाऊही शकत नाही. तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. म्हणून तुम्ही प्रत्येकाचा आदर करायला शिका आणि आदर केला तर जीवनामध्ये तुमचाही आदर लोक नक्कीच करतील. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि ती संपत्ती तुम्ही नक्कीच कमवली पाहिजे. तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात. म्हणून अनावश्यक गोष्टींकडे न पडता तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, तरच तुमचे जीवन हे चांगले होऊन जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसं सुद्धा येतील. म्हणून तणावात जीवन जगू नका. जग परिवर्तनशील आहे. आयुष्यात कायमस्वरूपी काही राहत नाही, अगदी काळजी सुद्धा नाही. यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने तुम्ही जीवन जगा. तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. आपल्या जीवनातील छोट्या सुखांचा आनंद लुटा. ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहेत आणि ते खरी खाण तुम्हाला नक्कीच मिळणार सुद्धा आहे. म्हणून रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो. म्हणून माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे आणि तो रागावर नियंत्रण आपण ठेवलंच पाहिजे. आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल ना तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या, कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असतं आणि फार कठीण त्याला आपण नक्की जोपासू शकतो. म्हणून परिस्थिती आहे तशी स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयारही करा आणि तशी तुम्हाला तयार करता येणार आहे. कारण भगवंत स्वतः तुमच्या पाठीमागे असताना तुम्हाला कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे कठीण आणि कधीच वाईट करत नाही, चिंतितही नाही, आणि तोच चांगले झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. त्यासाठी चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे. म्हणून ते चांगल्या विचारांना तुम्ही आत्मसात नक्कीच करा आणि काही निकामी गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांचं धरून ठेवल्यात की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला माणसाला अडचणीत होत असतात. आणि प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर पूर्णपणे अवलंबून असतो. म्हणून माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होत असतात. म्हणून आपण फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहा, तुमच्या वेदना नक्कीच कमी होतील. आणि मन हे असं पाखरू आहे ना ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून तसे तुमचे विचारही निर्मळ पाहिजे आणि चांगले पाहिजे. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. म्हणून आपल्या मनामध्ये कधी तुम्ही अहंकार आणि स्वार्थ ठेवू नका. निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा आणि निस्वार्थ मनाने जगा. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. म्हणून तो मोठेपणा तुम्ही अजिबात करू नये. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमी गोडच असते. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड मिळत असते. हे लक्षात घ्या
आणि देव सर्व काही बघत असतो आणि देवाकडे सर्व काही नजर असते ती तुम्ही वाईट करत असाल तरी देव बघत असतो आणि चांगलं करत असाल तरी देव बघत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मकता ही एक अशी निवड आहे. तुमच्या जीवनाचा खरा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवत असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये प्रामाणिक हे असलेच पाहिजे आणि अंधारलेल्या मनाला काळोख जितका घनदाट तितकाच त्याला भेदणारा आशेचा किरणही तीव्र प्रकाशमान करून जात असतो. म्हणून एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्षे असतात आणि ती कोणी पाहिले नसतात. ते फक्त आपल्या मनाला माहिती असते. म्हणून सर्वांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वांसोबत आनंदी राहणे चांगले असते आणि सर्वात सोबत आनंदी राहिले तर जीवनही आपले चांगले सुखाने गेलेले असते. म्हणून परिस्थिती कशी असो जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते एवढं मात्र निश्चितच होत असतं. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे जे तुमच्या संकटकाळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुमच्या सोबत आहे. असं आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही. नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते. म्हणून एवढे मात्र निश्चित असते, विश्वास हा स्क्रीन गार्ड सारखा असतो. एकदा का निघाला की परत बसत नाही. तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार. म्हणून तुम्ही जुनी गोष्ट ही जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या आणि शब्दात मांडत बसवलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच एवढं मात्र निश्चित आहे. काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमी त्यासाठी त्यागाची भूमिकाही स्वीकारावीच लागत असते. म्हणून स्वतःची सुख आणि दुःख हे कुणाजवळ व्यक्त केले की मग तो लोक स्वतःला नजर लावतात आणि त्या सुखाला नजर लागली की दुःखाला मीठ चोळतात. मग एवढंच मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन एक सुंदर आहे आणि तो सुंदर झोपाळा आहे की आपण उगाचच नको त्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी ही कधीही चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल हे फाटलेले असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पुन्हा पाहावी प्रार्थना. कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमुटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. आणि जे व्यक्ती खिशात पैसे नाही नसताना ना जवळ येते ना, ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमावून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला. सर्व काही होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. म्हणून खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाळली नंतर तो जास्त बोलत नाही. म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांना तुम्ही नक्कीच काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातील कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात, त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कोणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नावं नसतं, काही नाती नावाचीच असतात
आणि सोबतीत फक्त त्यांच्या राहा, वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातील आपल्यातील माणसं परत येत असतात. म्हणून कोणीतरी थोडेसे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. आणि माहीत आहे मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला, तर नक्की स्वामी आपल्याला जेवढ्या आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल ट्रिपल स्वामी आपल्याला देतील. एवढं मात्र खरं आहे, जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या. मला स्वतः सोबत वर्ष होऊन गेले स्वतः सोबत नाही चाललोय आणि मी असं काहीच मन आपलं असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कोणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कोणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला, आणि कोणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतच असतात. म्हणून रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मग नंतर सवय लावतात आणि नंतर नक्की सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडून नाही जात आणि शेवटपर्यंत ते साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता? कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला, बघा पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि तुम्ही एक पाऊल ठेवले, स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारे सगळेच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत आणि काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका, की धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघून होतं असं नाही. आईना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. आणि मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळं पण नातं असायचं. नक्कीच तुम्ही एकमेकांना ती भेटत होती आणि आता दारंसुद्धा एकटी असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष लक्षात ठेवतील आणि आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच, उजेडात आपले जे खरे चेहरे समोर येत असतात. म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव हे करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढी देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो, आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण. म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकाला कृष्णासारखा सारथी मित्र पाठीराखा, मार्गदर्शन मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्या सोबत नक्कीच राहील. म्हणून एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय की श्वासांसोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही आणि तू लोकांवर करून ठेवलास. आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे आणि जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते. आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो, कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता आणि ते स्वामी समजून पण घेतील, एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम तेच असतं ते जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जे देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायला असेल आणि घ्यायचा असेल तर वेडे व्हा. कारण शहाणा व्यक्ती मनाने मन मोकळेपणाने कधीच असू शकत नाही.
मग त्यांना भावना कळतच ना, मग तेच रडतात. नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून नेहमी नेहमी तुम्ही त्यांच्याच वाटेला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. आणि दुःख हे येतच असतं, पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो आणि तुम्हाला हे शिकवणारं प्रेम काय असतं ते देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे तिथे स्वतःला समजून घेणेच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा आणि जे वाईट वाटत असेल त्याला त्याग करा. मग तेच विचार असोत, कर्म असोत किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढंच आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात. सगळे देव काय म्हणेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मग होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात. मला पण वेदना फक्त एवढाच आहे की मी त्या वेदना कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण होतं आणि वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायला सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहेत. म्हणून फक्त एवढेच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तीकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका, त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका आणि ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देतील. आणि म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकवून देतील आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा. एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी आला ना तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धना गरजा नाहीत, त्यासाठी फक्त एक चांगल्या मनाची गरज असते. आणि चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत त्या जगात, तरी एकटा आहेत प्रत्येक जण. प्रत्येक ठिकाणी आपल्याने शिकवलं आहे, कुणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाही आहे आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली पण स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपल्या सोबत असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. आणि मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत, एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ मात्र नक्कीच केली जाते. ज्यांना साथ द्यायची आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत राहतात. आणि या जगात पैसा कमवणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येऊ न येऊ, आपण मात्र दुसऱ्यांच्या कामी आलोच पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना ते तुमचे कुणीच नव्हते, असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे, दुसऱ्यांचा शोध घेतोयस म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढोकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही पण खूप काही दुखावून जाते आणि दाखवून जाते. म्हणून आयुष्यातून आपण शिकत जात असतो आणि मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडताना सुद्धा येत नाही. आणि म्हणून आयुष्य असंच असतं, कधी धोका मिळतो आणि कधी मोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे, जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल, एवढं मात्र खरं आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे.
आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात हे एक काल्पन सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार, एकदा मेलोय पुन्हा नाही मरणार, एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी त्या क्षणी बेइज्जत झालो आहे. मी असंही होतं हे जीवना मला एवढं हास्य उधारते आणि आपली माणसे भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम हे कधीच मोडायचे नाहीयेत आणि ते मोडले नाही पाहिजेत. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं काही ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं काही ठीक होऊन जाणार आहे आणि तेही स्वामींच्या कृपेने. म्हणून खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या हस्ते अस्तित्वाचे तुकडे पाहिले आणि असे आपण कधीच भांबावून गेलो नाही पाहिजे. म्हणून आपण फक्त स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलंसं समजलंस, मग्न होतास, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे आणि तो मोह आपला पाळला नाही पाहिजे. त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे आणि जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही आणि झाला तरी तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश आहेत आणि होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागलाय आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा आणि हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो, त्या हृदयात हरण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करत नाही. प्रत्येक प्रयत्न हे तुम्ही करत राहिले पाहिजे. तुम्ही विश्वासघात कोणी केला तर त्याला सोडून द्यायला शिका. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगले करा, नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचे वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. आणि काही लोक चांगल्यासोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. मग पण आपण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगलाच असतो, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा. त्यात कारण सुद्धा कळवा, कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार. स्वतः कृष्ण देखील दुर्योधनाला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही ना त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारातच करत बसतो आणि आपण आपली मेंटॅलिटी खूप खराब होत असते. म्हणून मर्यादा असावी रामासारखी, प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिव्या देणं मूर्खाचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत आणि मावळता सूर्य बघायला गर्दी मात्र उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. आणि म्हणून स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगला आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडता. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की मी जग हे पूर्णपणे वाईट आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर, माझ्यासोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त हाच विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. म्हणून लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरं तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशांवरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे आणि म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणे योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली ही जिद्द आणि हद्द ही विसरून जात असतात. म्हणून एक मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसतं, ते सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि
नक्कीच आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळालाय. नवीन दिवसामध्ये नवीन तुम्ही मित्र बनवले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्यांच्या तेव्हाच तर जगात त्यांचं नाव आहे. म्हणून कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णासारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथे प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवाय. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जात असतात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल? त्याच्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी किंवा अर्जुना नक्कीच कडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महाराजा कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला तरी निशाणा ताऱ्यांवर नक्कीच लागेल. माणसांची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. म्हणून आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळे हरला होता एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना माझा कुणी असा मला करायचं आहे. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण एक्सपेक्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपण आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. आणि जोपर्यंत करत नाहीस तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि मात्र सार्थक ती होऊन जाईल. एक दिवस असाही नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो आणि जेव्हा वेदना असहनीय होतात मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काही जवळ नसतं. आरशासारखं आहे जीवन माझ्या मित्रा, तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. म्हणून जो निघून गेला त्याला काय माहीत आठवणींचे ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी मामा असतोच आणि तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं. म्हणून माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा आणि कधी कधी आपण सुद्धा बदलून जात असतो. म्हणून मी बदललेला नाही. माझी सुद्धा आहे काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका. चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही नक्कीच भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत. एवढे मात्र निश्चित आहे, रस्ते कधी संपत नाही, संपतो तर प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका आणि जीवन आनंदाने जगा. जेवढं जास्त आनंदाने जगाल तेवढं जास्त सुखी आणि समाधानी राहाल. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि स्वामी भक्तांनो, जीवनात जेवढा जास्त आनंद लुटाल आणि जीवनामध्ये जेवढं जास्त तुम्ही सुखी राहाल आणि तेवढंच तुम्ही पुढे जात राहाल आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण कराल तर जीवनामध्ये तुम्हाला कशाचीच कमी भासणार नाहीये. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणूस की जिवंत आहे की नाही. त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही मनापासून पसंत करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ राया आम्हाला सुखी ठेवा आणि समाधानी ठेवा. हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी. आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे. ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे. फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात
आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. त्यासाठी स्वामी समर्था तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या. नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी तुझ्या राहीन. कुठेही जा, तेथेही मी तुला दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना, तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल, तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नाचका निघत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका. आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना, त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला, त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना, त्याला म्हणतात जीवन. आणि ते असतं समाधानी जीवन. आणि जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात बरं, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवावा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला ते सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे
की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही. एवढे लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात. तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही. कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल, तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना, ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते एकच ओळीत दिलाय आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना, त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना, तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका. आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना, त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे.
आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, चांगले की वाईट, त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा, तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईल. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे, कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना, तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची, ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना तरी गर्व करू नका. झोपडी का असे ना तिथे घास असावा, अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला तुमचा अर्थ आहे. नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्कीच शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमचे कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही. देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ. नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील.
कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना, तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपले चांगली कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील, त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखी होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जे दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझी साथ देईन असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योग्य होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना, तुमचा स्वभाव जर चांगला असला ना, तर ते भरपूर महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो, पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना, ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे. आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत. ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून एक लक्षात घ्या की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे हे तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून
तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणती व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशी लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे. घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये, आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका, कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही.
संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे. नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेमभावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलाय, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना, त्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा, तुझ्या सोबत मी आहेच असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर कुणाच्या दुकानावर नाव दिसेल तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या स्वामी संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे नक्कीच तुम्ही शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.